वेदाने मीराला आई मानायला दिला नकार. मंजिरीची काळी जादू आणि अंबिकावर अमावास्येचं संकट. तुला जपणार आहे या मालिकेच्या भागात पाहायला मिळणार आहे की वेदा मीराला स्पष्ट सांगते की ही माझी आई नाहीये. मला हिचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. एका आईसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं. इतक्या प्रेमाने वाढवलेल्या मुलीला अचानक तिचा तिरस्कार दाखवणं मीरासाठी खूपच वेदनादायी होतं. आणि हे ऐकून मीराला अश्रू अनावर येतात. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि असहाय्यता पाहून प्रेक्षकांनाही तितकंच वाईट वाटेल. पण हे सगळं अचानक घडलेलं नाही. यामागे मंजिरीचा डाव असल्याचं आता स्पष्ट होते. प्रेम मिळवायला आयुष्य जातं, पण ते हिरावून घ्यायला थोडीशी जादू. असं म्हणताना मंजिरीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातोय. ती वेदावर काळी जादू करून तिला मीरापासून दूर नेते, हे आता उघड झालंय. वेदासारख्या निष्पाप मुलीच्या मनावर परिणाम करून तिला तिच्या आईविरुद्ध उभं करणं हे अत्यंत भयंकर आहे. मंजिरी फक्त मीराचा द्वेष करत नाही, तर ती एका आई मुलीचं नातंच तोडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता मीराने भावनांमध्ये न वाहता धाडसानं पाऊल उचलण्याची गरज आहे. तिनं वेदाला परत मिळवण्यासाठी सत्य शोधायलाच पाहिजे. मंजिरीच्या जादूचं रहस्य उघड करायला हवं आणि वेदाला या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी मदत घ्यायला हवी. तर दुसरीकडे मात्र अंबिका पूर्णपणे खचली आहे, कारण अंबिकावर आता मोठं संकट ओढवणार आहे. ती सतत आपल्याला रडताना दिसते. माझ्याकडे अमावस्येपर्यंतच वेळ आहे असं ती म्हणते. अंबिका कोणत्या संकटात नेमकी अडकली आहे? अमावस्येच्या रात्री तिच्यासोबत नेमकं काय घडणार आहे? तिच्या बोलण्यातून असं काही जाणवतंय की काहीतरी भयंकर घडणार आहे आणि तिच्याकडे आता वेळ खूप कमी आहे. प्रोमोच्या शेवटी मात्र मोठा धक्काच बसतोय. लाल शाल पांघरलेली भयंकर चेहरा असलेली स्त्री दुसरी कोणी नसून स्वतः मंजिरी आहे. तिनं मीरासमोर आपलं चेटकिनीचं रूप आता उघड केलंय. मंजिरी आपल्या भयंकर रूपात वेदाचा हात धरून तिला घेऊन जाताना दिसते. आता हे स्पष्ट झालंय की वेदा मंजिरीच्या जादूच्या प्रभावाखाली आहे आणि ती तिच्याच नियंत्रणात गेलीये. पण आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार? मीरा मंजिरीच्या काळ्या जादूचा सामना कसा करणार? तर ती वेदाला चेटकिनीच्या तावडीतून कसं सोडवणार? अंबिकावर आलेलं अमावस्या संकट नेमकं काय आहे, हे आता येणाऱ्या काही भागातच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका खूपच इंटरेस्टिंग ट्रॅकवर आहे. तुम्हाला तुला जपणार आहे या मालिकेतला हा ट्रॅक आवडतोय का? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.